पण बघ ना, चुलीवरचं जेवण मिळेल किती भंगार गोष्ट आहे. अरे का चुलीवरचं जेवण पाहिजे? लावा की तेवढी झाडं, तेवढं जगा ना तुम्ही. तुम्हाला चुलीवरचं जेवण पाहिजे, तुम्हाला पाळणा लाकडाचा पाहिजे, तुम्हाला मरणाला लाकडं पाहिजे, आणि तुम्हाला परत झाडं लावायला नको. लाज वाटली पाहिजे ना. प्रेक्षक हो, मराठी मनोरंजन विश्वासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःचा विशेष ठसा उमटवणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासह महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून सयाजी शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी व अतिशय महत्त्वाचा संदेश सुद्धा दिला आहे. प्रेक्षक हो, खरं तर एकीकडे अनेकांना चुलीवरच्या जेवणाचा मनसोक्तपणे आस्वाद घ्यायचा असतो, मात्र वृक्षारोपण करण्यासाठी मोजकेच लोक पुढे येतात. या सगळ्या परिस्थितीवर लोकमत फिल्मीशी बोलताना सयाजी शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय पहा. सर, तुम्ही फूडी खूप आहात. तुम्हाला जेवणाची म्हणजे जाम आवड आहे. असं कुठलं ठिकाण आहे जिकडे तुम्हाला सगळ्यात जास्त जाऊन तुम्ही आवर्जून जाता आणि मी जेवता हॉटेलमध्ये कधी जेवत नाही जास्त. ओके. मी कुठे पण जातो, ड्रायव्हरच्या घरी जाईल, जिथं जाईल शूटिंगची तिकडची माहिती काढेल, पण असं मी जेवण बनवतो. मी सहसा कारण हॉटेल टाळता. काय माहिती ना, फ्रीज आला तिथे खरं जेवण खराब झालं. अच्छा. मुळात फ्रीजची गरजच नाही ना. तेवढंच जेवण करायचं जेवढं आपल्याला गरज आहे, तेवढ्या पद्धतीने जेवण करायचं. आणि आमची ही लक्ष्मी, जागृती, सुनीता, अनिता, सुनीता अनिता कन्फ्युजन मला नेहमी होतं. तर ह्या ना, आता ह्यांचं कसं देवराईशी नातं झालंय. ह्या स्वतः इतकं जीव लावलाय ह्यांनी, त्यामुळे आमची झाडं पण प्रेमानं वाढतात ग. आणि हेच आपलं घर संसार असं असल्यासारखं आहे ना. कारण झाडावरती प्रेम करणारी माणसं म्हणलं ना, की आपण काही मानत नाही. पण ही खरी मजा आहे. हो चुलीवरचं जेवण हो. हे काही और आहे. त्याची चव माझ्या मते कुठेच लागणार नाहीये. म्हणजे आज आपल्या आपण हाताने गॅसच्या ह्याच्यासाठी भांडतोय. गॅसचे रेट वाढले, हे वाढलं. अरे पण कधीतरी चुलीवरचं जेवण जेवून बघा. अरे पण तुला माहिती आहे का, चुलीवरचं जेवण म्हणजे 10 लाकडं जाळणं. चुलीवरचं जेवण म्हणजे 10 झाडं जाळणं. तुम्हाला चुलीवरचं जेवण पाहिजे, तुम्हाला पाळणा लाकडाचा पाहिजे, तुम्हाला मरणाला लाकडं पाहिजे, आणि तुम्हाला परत झाडं लावायला नकोत. लाज वाटली पाहिजे ना. म्हणून आम्ही झाडं, काय ग लक्ष्मी, बरोबर आहे की नाही? आम्ही हे सगळे झाडं लावतो कारण आम्ही चुलीवरचं जेवण खाऊ शकतो. कारण आम्हाला तेवढी झाडं लावली पाहिजेत, वाचवली पाहिजेत. असं आहे ना. कारण बघ ना, चुलीवरचं जेवण मिळेल किती भंगार गोष्ट आहे. अरे का चुलीवरचं जेवण पाहिजे? लावा की तेवढी झाडं, तेवढं जगा ना तुम्ही. हे महत्वाचं आहे ना त्याच्यात. सर, मला अजून नाही जमत. अरे मला ट्रेनिंग घ्यायला आवडेल तू मला तुमच्याकडे. एवढी डिस्टर्ब करते ना, मला ते विचार करायला लावते, नाहीतर मी अशा गोल भाकरी केल्या. पण पण जागृती. खूप छान केल्या त्या. हो. हे आता कसं आहे, हे जरा जाळ जास्त आहे, हे जरा भाजते मला. आता भाजायची वेळ तुला, खाली भाज मग आता. ह्याच्यावर भाज, इकडे भाज. आई तर आमची अशा, इकडे वैल असायचा, इकडे चूल असायची, आणि अशी भाकरी लावायची आणि हे करायची. हे बघ इकडे इकडे दे इकडे. हा मग ही पूजा नसती बोलली अजून तर माझं लक्ष गेलं असं. वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाची आवड नेमकी कशी निर्माण झाली याबाबत जाणून घेण्याची तुम्हालाही उत्सुकता असेल. प्रेक्षक हो, लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात स्वतः सयाजी शिंदे यांनी याबाबत सांगितलंय. कधी काळी मला घरात काहीतरी असं भांडणं होतात ना, किंवा लहानपणी मी झाडं तोडली, डोंगरात झाडं तोडायला जायचो. आमच्या गावी 81ला लाईट आली, झाडं तोडायला जायचो. तर मला आठवतं कुऱ्हाडीनं झाड म्हणलं की झाड असं थर्र करताना मला मी नेहमी बघायचो. आता एक ठोका मारला की तेव्हा थर्र. आणि ही जास्त गंमत होती. तेव्हा काय रेग्युलर आम्ही झाडं तोडून आणायचो. तेव्हा काय गॅस वगैरे काय नव्हते ना. डोंगरातनं उन्हाळ्यात झाडं तोडून आणायची. पावसाळा 4 महिन्याचा आमच्याकडे महाबळेश्वर साईडला पावसाळा खूप. मग ती लाकडं जाळून माळ्यावरनं काढून आयुष्य काढायचं असं होतं. हे मी झाडाला ओढताना, झाडाला तोडताना, झाडाचं त्याला तो परत मोठं झाड परत तोडतात, बारीक करतात, फाळ्या करतात, फाळ्या रचून ठेवतात, गाठी फोडतात वगैरे. हे सगळं करत असताना ते सगळं माझं ऑब्झर्व होत होतं वाटतं.
आणि कधी काळी मला असं काहीतरी लिहावंसं वाटलं होतं आणि मी एका मित्राला म्हटलं मला रजिस्टर दे ना, मला काहीतरी लिहायचं आहे. तरी दिवशी रात्री मी एक कविता लिहिली होती. झाडाला खाट खाट थर थर खाट खाट थर थर धडाम धड शिक शिक. त्याला ओढून नेलं, मग खाट खाट परत त्याला फोडलं, मग त्याला चुलीत घातलं, मग ते जळलं, मग त्याची राख झाली, परत तो उकिरड्यात टाकली. असा तो प्रवास लिहिला होता. आणि मग परत काहीतरी 5-6 महिन्यानंतर ते तुम्हार नावाचं नाटक लिहिलं. त्याच्यात पण असं लिहिलं की मनुष्य जातीनंच झाड तोडलं तेव्हा तो घर बांधले, तोपर्यंत तो प्राणी होता. ज्या दिवशी शेती करायला लागला त्या दिवशी त्यानं झाडं तोडली. आणि हजारो वर्षाचा पिरियड होत गेला. त्याच्यात माणसाला महत्त्वाकांक्षी म्हणजे त्याला पॉवरफुल व्हायचं आहे, त्याला पैसा, गाड्या, बंगला, सेक्स असेल, मनी असेल, आनंद, चंगळवादाचं जे म्हणून सगळं करायचं ते तो करतोय. त्याचं समाधान कुठे नाही. आता अशी अवस्था आली की आता त्याला घर पाडायला लागेल आणि झाड लावायला लागेल. ह्या कंडिशनला माणूस आहे, असं मी ते एक लिहिलं होतं. ते करत असताना पण मी काही विचार करत नव्हतो की मला झाडाचं काही काम करायचं. मी आपलं असंच मित्राच्या फार्म हाऊसवर गेलो, इकडे गेलो की झाड घेऊन जायचो आणि त्याला सांगायचं इथं लावायचं वगैरे. करता करता आम्ही दिवडीला गेलो होतो. एक मित्र होता माझा, तर आम्ही रात्री असं भेळ त्याच्याकडे स्पेशल मिळते म्हणून भेळ खायला गेलो होतो. तर तो सांगत होता इथली भेळ स्पेशल आहे, आमचं लग्नाचा हॉल आहे. अरे हा हॉल आहे ना आता 400 करोडचा झाला, माहिती आहे तुला. त्यावेळी ते शुगर, मी म्हणलं आहे ते शुगर सांभाळ, आधी घेऊन जाणार आहेत का 400 करोड बरोबर. लगे एवढं दुष्काळ पडलं आहे ते काय झालं वगैरे. म्हणलं चल आपण काहीतरी काम करू. असं करून मग आम्ही दुष्काळाचं गाव शोधली, तिकडे गेलो. तिथं 12 वाजता सभा घेतली. ती घेतली अशी उन्हात. ह्याला शुगर, ह्याला चक्कर येते. आम्ही म्हणतो या गावात काहीतरी करावं. मग विचारलं, माझं भाषण आलं तेव्हा मी म्हटलं की ही उन्हात सभा का घेतली तुम्ही, म्हणजे इथं झाडं नाहीत का. तर म्हणजे नाहीत झाडं. एका म्हाताऱ्या माणसाला उठवलं, म्हटलं काय झालं, इथली झाडं कुठे गेले. काय आता आमच्या लहानपणी खूप होतं जंगल इथं, पण त्या लोकांनी तोडली, सगळे जाळून टाकले. तिथं मला क्लिक झालं की आपण असं करूया, ह्या गावात काम करायचं. तर त्यांना म्हटलं प्रत्येकी 5 झाडं लावा. किती लोकसंख्या आहे एवढी, मग एवढी झाडं आम्ही मागवतो. मी लगेच हैदराबादला फोन करून आम्ही 2-3 ट्रक मागवले. त्यांना म्हटलं ही सगळी झाडं लावा, मग आम्ही ह्या गावात काम करू. अशा पद्धतीने त्याची झाडाची सुरुवात झाली, अभिनयाची सुरुवात झाली. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.